नाश्ता सेंटरमध्ये मिळतो तसा उपीटाचा चव येते. पांढरा शुभ्र रंग खाताच तोंडात विरघळणारा, अचूक प्रमाणात आणि योग्य टिप्स, साहित्य, रेसिपी आहे. तुम्हाला उपीट आवडतं का सांजा? कमेंट करून नक्की कळवा. नमस्ते, कल्पना रेसिपीच्या आपल्या ह्या नवीन स्वयंपाकघरामध्ये सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. माझ्या सुनेच्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे मी आज वयाच्या 65व्या वर्षी हे नवीन चॅनल चालू करत आहे. तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद सदैव असाच पाठीशी असू द्या. आज आपण बाहेर जसा नाश्त्याला उपमा मिळतो त्या पद्धतीचा मी उपमा बनवणार आहे. त्याच्यासाठी मी आधी गॅस लावला, त्याच्यावर एक भांडं ठेवलं आहे. आता भांडं गरम झालं की आपण 2 चमचे तूप टाकणार आणि हा रवा आपण तुपामध्ये भाजून घेणार. रवा भाजताना जास्त भाजायचा नसतो किंवा जास्त करपून द्यायचा नाही. असा छान मंद आचेवर भाजून घ्यायचा म्हणजे उपीट छान होतं. जसं आपण नाश्त्याला बाहेर उपीट खातो त्या पद्धतीचं मी आज उपीट बनवून दाखवणार आहे. रव्यामध्ये एक जाड रवा आणि एक बारीक रवा मिळतो. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला बारीक आवडत असेल तर बारीक, जाड रव्याचं आवडत असेल तर जाड. दोन्ही ह्याचं उपीट छान होतं. रवा भाजताना त्याचा रंग बदलेल एवढं नाही, असा पांढरा दिसला पाहिजे. रंग बदलेपर्यंत नाही भाजायचा. आता इथं आपला रवा भाजून झालेला आहे. ह्याचा अजिबात रंग बदलला नाही आहे. हा तसाच तो रंग ठेवला आहे. जास्त खरपूस भाजलेला नाही आहे रवा. उपीटासाठी कधीच खरपूस रवा भाजायचा नसतो. तर आता हा रवा आपण आता काढून घेऊ. आपला रवा छान भाजून झाला आहे. रवा आपण बाउलमध्ये काढला आहे. आता आपण फोडणीसाठी तयारी करतो आहे. आपण तेल तापलं आहे तर त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे तळून घेणार आहे. आता हे शेंगदाणे चांगले तळून झाले आहेत. शेंगदाणे कधी फोडणीमध्ये घालायचे नाही, नंतर ते मऊ होतात. तर आपलं झाल्यानंतर हे वरनं टाकायचे. ते शेंगदाणे आपण काढून घेऊ. हां, आता शेंगदाणे आपले तळून झाले आहेत. आपण शेंगदाणे काढून घेतले. आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी मोहरी, जिरे, थोडासा हिंग आणि उडदाची डाळ घेतली मी, ती उडदाची डाळ टाकणार आहे. त्याच्यानंतर टाकणार आहे हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा. आता एकसारखा परतून घ्यायचा. आता हा कांदा परतून घेणार आहे, पण सोनेरी रंगावर नाही परतायचा. असा पांढरा दिसला पाहिजे कांदा. तर कांदा पटकन टाकण्यासाठी आपण चिमूटभर मीठ टाकतो की तो सॉफ्ट होतो कांदा, नाही तांबूस होत नाही. जर कांद्याचा रंग बदलला तर उपीटचा पण रंग आपला बदलतो. म्हणून कांदा जास्त तांबूस रंगावर नाही करायचा. कांदा आपला चांगला हा मऊ शिजून झालेला आहे. त्याचं आपण पाणी टाकणार आहे. कांद्याचा रंग अजिबात बदलला नाही, पांढरा ते शुभ्र आहे. आता आपण मीठ घालून घेणार आहे पाण्यातच. थोडी 4 दाणे साखर. त्याच्यामुळे चव चांगली लागते साखरेमुळे. तिखट, गोड. आपण उकळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकले तर उपीटामध्ये पण एकसारखं मीठ लागतं. कुठं कमी कुठं जास्त असं नाही लागत. एकसारखं उपीट होतं आपलं. पाण्याला चांगली उकळी आली आहे तर आपण ह्याच्यात हा भाजलेला रवा टाकूया. आणि पटकन एक गुठळी होऊ नये म्हणून सारखं एकसारखं हलवायचं. आता हे आपलं उपीट झालेलं आहे. तुम्हाला आवडीप्रमाणे, कोणाला एकदम सुक्क लागतं, कोणाला असं जरा, कोणाला लपलपीत लावतं. तर हे माझं जरा मध्यम याचं केलेलं आहे मी. आपलं आता उपीट झालेलं आहे. आपण 1 वाटी रवा घेतला होता, त्याला मी 2.5 वाट्या पाणी टाकलं होतं. आणि जाड रवा होता. तुम्हाला बारीक रव्याचं करायचं तर बारीक रव्याचं पण छान होतं. पाणी 2 वाट्या टाका. बारीक रव्याला पाणी कमी लागतं. तर हे आपलं आता उपीट झालेलं आहे. त्याच्यात सगळ्या शेवटी येणार आहे कोथिंबीर. तर हे आपण कोथिंबीर घालून मिक्स केले. अगदी हॉटेलमध्ये मिळतं तसं झालेलं आहे. तुम्हाला जर हे उपीट आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम म्हणतात की मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.